मुंबईत प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची युती झाली आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काहीचं नमतं घेत वंचितला 62 जागा देऊ केल्या होत्या, तर काँग्रेस पक्ष 150 जागांवर लढणार होता। मात्र आता उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपून गेल्यानंतर वंचितनं त्यांच्या वाटेला आलेल्या 62 पैकी फक्त 46 जागांवरच उमेदवारी अर्ज भरल्याचं समोर आलंय। 16 जागांवर वंचितनं उमेदवार न मिळाल्यामुळे अर्जच भरलेले नाहीत। त्यामुळे आता काँग्रेसला डोक्यावर हात मारून घेण्याची वेळ आली आहे। काँग्रेस पक्षानं मोठ्या विश्वासानं वंचित बहुजन आघाडीला 62 जागा देऊ केल्या होत्या। मात्र मुंबईत वंचित बहुजन आघाडीची फारशी ताकद नसल्यानं 16 जागांवर पक्षाला उमेदवारच मिळालेले नाहीत। ही गोष्ट समजल्यानंतरही वंचित बहुजन आघाडीनं काँग्रेसला याबाबत कळवलं नाही। उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत उलटून गेल्यानंतर वंचितकडून याबाबत काँग्रेसला कल्पना देण्यात आली। त्यामुळे काँग्रेसलाही या 16 जागांवर आपल्या इच्छुक उमेदवारांना एबी फॉर्म देऊन रिंगणात उतरवता आलं नाही। विशेष म्हणजे या 16 जागांपैकी काही ठिकाणी काँग्रेसची चांगली ताकद आहे, तरीही युतीत मिठाचा खडा पडू नये म्हणून काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळ यांनी या जागा मोठ्या मनाने वंचितला देऊ केल्या होत्या। परंतु वंचितनं या ठिकाणून उमेदवारी अर्जच भरलेला नाही। परिणामी आता काँग्रेसला या 16 जागांवर बंडखोरी करून अपक्ष उभ्या राहिलेल्या आपल्याच उमेदवारांना पाठिंबा देण्याची नामुष्की सहन करावी लागणार आहे। त्यामुळे आता काँग्रेसला या 16 जागांवर अधिकृतपणे उमेदवार उभे करता येणार नसले तरी शक्य तिथं बंडखोर उमेदवारांशी चर्चा करून काय मार्ग काढता येईल असा प्रयत्न पक्षाकडून केला जाणार आहे। नक्कीच पाहायला गेलं तर वंचित बहुजन आघाडीनं सुरुवातीला ज्यावेळेस युती काँग्रेससोबत झाली होती त्यांनी मागणी केली होती आम्हाला 65 जागा हव्या आहेत। त्यापैकी त्यांनी काँग्रेसने त्यांना 62 जागा दिल्या आहेत। मात्र एक महत्त्वाची बातमी समोर येते, कालच्या अर्जानुसार काल जे उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत जवळपास वंचित बहुजन आघाडीकडनं 43 उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत। त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार आहेत उर्वरित त्यांनी अर्ज केलेला नाही। वंचित बहुजन आघाडीकडे उमेदवार नसल्यामुळे हे अर्ज केला नाही असं शक्यता वर्तवली जाते आणि असं काही विश्वसनीय सूत्रांकडून माहिती समोर येते। एकंदरीत पाहायला गेलं तर त्यांनी अट्टहास केला होता की आम्हाला 65 जागा पाहिजेत, मात्र काँग्रेसने त्यांना 62 जागा दिल्या होत्या। मात्र 43 उमेदवार त्यांनी रिंगणात उतरलेले आहेत। वंचित बहुजन आघाडीकडे उमेदवार नसल्यामुळे राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगलेली आहे। मात्र येणाऱ्या काळामध्ये आता नेमकं वंचित बहुजन आघाडी काँग्रेससोबत कशा पद्धतीनं आपलं सभेचं राजकारण करते, त्याचबरोबर आपल्या उमेदवारांना निवडून आणते, हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे।